नमस्कार, मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये तुमचं स्वागत करते। दिवाळीमध्ये तजेलदार त्वचा, तुकतुकीत ग्लोईंग स्किन सगळ्यांनाच हवीशी वाटते। परंतु प्रॉब्लेम एक असा असतो की ह्या दिवसांमध्ये ब्युटी पार्लर्स ओव्हरलोड झालेले असतात। फेशियल्स सगळ्यांनाच करायचे असतात, परंतु ते घाई गडबडीत होतात आणि मग त्याचे खूप चांगले इम्पॅक्ट येत नाहीत। परंतु आपल्या घरामध्ये असे काही इन्ग्रेडियंट आहेत जे स्क्रब, क्लिन्झिंग एजंट, फेस पॅक आणि उत्तम असे स्किन नरिशिंग एजंट्स म्हणून काम करतात। तर सगळ्यात आधी आपण क्लिन्झिंग एजंटबद्दल बोलणार आहोत। तर आपल्या घरामध्ये सहज असा अवेलेबल होणारा क्लिन्झिंग एजंट आहे ड्राय कोकोनट, म्हणजेच वाळलेलं खोबरं। मग आता वाळलेलं खोबरं आपण स्किनवरती कसं अप्लाय करणार आहोत? तर आपल्या घरामध्ये सगळ्यांकडेच देवघरामध्ये सहान असते। त्या सहाण्यावरती थोडंसं कच्चं दूध घालून त्याच्यामध्ये तुम्हाला खोबरं उगाळायचं आहे आणि उगाळल्यानंतर तो लेप तुम्हाला स्किनवरती लावायचा आहे। थोडंसं सुकत आल्यानंतर ते तुम्हाला चोळून किंवा थोडंसं मसाज टेक्निक्स वापरून ते तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे। हे अत्यंत उत्तम असं क्लिन्झिंग एजंट आहे। याचबरोबर तुमच्या स्किनला चांगल्या प्रकारचे फॅट्स मिळून स्किन तुमची नरिश होणार आहे। हे जर तुम्ही 4 ते 5 दिवस सातत्याने वापरलं तर स्किनवरती एक चांगला ग्लो आणि स्वच्छ त्वचा तुम्हाला दिसून येईल। त्यानंतर दुसरा जो एजंट आहे तो आहे फेस पॅक। यामध्ये स्किनवरती असणारे डाग किंवा पिंपल्स आणि ग्लो हे तिन्हीसुद्धा कवर होणार आहे। माझ्या रील्समधनं मी तुम्हाला हे नेहमीच सांगत आलेले आहे, तरीसुद्धा परत एकदा सांगते की हा फेस पॅक घरगुती आपल्या मसाल्यांच्या पदार्थामधनं तयार करायचा आहे। तर यामध्ये सगळ्यात इझिली अवेलेबल होणारा जो पदार्थ आहे तो आहे दालचिनी। दालचिनीची पूड सगळ्यांच्या घरामध्ये असते। 1 चमचा दालचिनीची पूड आणि 3 चमचे मध हे प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे आणि याचा फेस पॅक तुम्हाला दररोज लावायचा आहे। साधारण 45 मिनिट हा फेस पॅक तुम्ही चेहऱ्यावरती ठेवल्यानंतर तो धुवून टाकायचा आहे। या फेस पॅकमुळे थोडंसं इरिटेशन किंवा चुणचुण तुम्हाला होऊ शकते, परंतु त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत। जर तुमची त्वचा जास्त सेन्सिटिव्ह असेल तर याची पॅच टेस्ट तुम्ही करून बघू शकता। जनरली ह्या पदार्थांची ॲलर्जी नसते, परंतु हायपर सेन्सिटिव्ह स्किनमध्ये यामध्ये ॲलर्जी होऊ शकते। त्यामुळे तुम्हाला हा फेस पॅक यूज करून 45 मिनिट ठेवून धुवून टाकायचा आहे। डागांचं प्रमाण निश्चित कमी होणार आहे। पिंपल्सवरती सुद्धा याचा खूप चांगला इम्पॅक्ट आहे। तिसरं आहे स्क्रब। आपल्या त्वचेला आपल्या शरीराप्रमाणेच विटॅमिन्स, प्रोटीन्स आणि मिनरल्सची गरज असते। वरतून अप्लाय केल्याने सुद्धा स्किन आपली त्या सगळ्या गोष्टी ॲब्झॉर्ब करून त्याप्रमाणे नरिश होत असते। थर्ड जो इन्ग्रेडियंट आहे तो स्क्रब आहे। तर आपल्या घरामध्ये गव्हाचं पीठ सगळ्यांकडे असतं, ते चाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती कोंडा तयार होतो। हा कोंडा तुम्हाला माहीत नसेल पण प्रोटीन रिच असतो। या कोंड्यामध्ये तुम्हाला दही मिक्स करून त्याचा स्क्रबसारखा वापर करायचा आहे। नो डाऊट याच्यामुळे तुमच्या स्किनवरती खूप चांगला ग्लो आणि नरिशमेंट तुमच्या स्किनला मिळणार आहे। हे दररोज वापरायचं आहे, त्यामुळे तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन फेशियल करण्याची काही एक गरज नाही आहे। नॅचरल गोष्टींमुळे नॅचरल असा ग्लो तुमच्या स्किनवरती येणार आहे। अशाच छोट्या छोट्या टिप्स मिळण्यासाठी द माइंडफुल डाएट या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।